बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये काय शिकलो होतो, युनिव्हर्सल गेट्स पासून म्हणजे युनिव्हर्सल गेट पासून काय बनवायचे आपल्याला बेसिक गेट्स, बरोबर की नाही. म्हणजे जे बेसिक गेट्स आहेत आणि ते डिराइव्ह गेट्स आहेत त्याच्यापासून आपण नॅन्ड आणि नॉर बनवायचे. बघा मी स्क्रीन प्रेझेंट करते, तुम्हाला व्हिजिबल आहे का सांगा. स्क्रीन प्रेझेंट करते मी. तुम्हाला आज सगळ्या लेक्चरचे रेकॉर्डिंग मिळून जातील, ठीक आहे. शेअर होणार. तर बघा आतापर्यंत काय बघितलं होतं आपण, एक्सऑर युजिंग नॉर गेट वगैरे, म्हणजे कोणतेही बेसिक और डिराइव्ह गेट पासून काय बनवायचं आपल्याला, नॅन्ड आणि नॉर गेट बनवायचं. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे, बरोबर. तर बघा आता नेक्स्ट पॉइंट आहे, काय आहे तर लॉजिक फॅमिली. ओके, लॉजिक फॅमिली मध्ये काय येणार ते तुम्हाला, तर जे आपली लॉजिक फॅमिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आयसीज आहे. आता आयसी मेनली किती पॉइंट ह्याच्यामध्ये आहेत, तर दोन बेसिकली त्याचे टाइप्स आहेत. फर्स्ट इज अ एनालॉग आयसी अँड सेकंड इज अ डिजिटल आयसी. बघा आणि त्याच्यामधून कसं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन म्हणजे इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल, या दोन ह्याच्यावरून आपण कोणते कोणते आयसीज म्हणतो, तर डिजिटल आणि एनालॉग आयसी. मी फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं. डिजिटल आयसीज काय असतात, तर त्याचं इनपुट आणि आउटपुट हे डिजिटल फॉर्म मध्ये असते. त्याचबरोबर एनालॉग आयसीज काय असतात, तर त्याचं इनपुट आणि आउटपुट हे एनालॉग सिग्नल असतात. दॅट्स वाय वी कॉल एज अ डिजिटल आयसीज अँड एनालॉग आयसीज. इथपर्यंत कळतंय. आता बघा फॅमिलीज असते, लॉजिक फॅमिली. आता लॉजिक फॅमिली मध्ये काय आहे, तर व्हेरियस आयसीज आहेत. पण ते क्लासिफिकेशन कसं केलं जातं, त्याचं बेस्ड ऑन
स्केल इंटिग्रेशन म्हणजे काय? स्केल इंटिग्रेशन म्हणजे काय पहिल्यांदा तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे एका आयसी मध्ये एकच आयसी आहे. स्केल ऑफ इंटिग्रेशन म्हणजे एका आयसीचं परफॉर्म म्हणजे ऑपरेशन म्हणा, मल्टिपल ऑपरेशनचं कॉम्बिनेशन जर एक आयसी मध्ये असेल, आयसी मीन्स इंटिग्रेटेड सर्किट, त्याच्यामध्ये काय असतं तर व्हेरियस परफॉर्म केलेले किंवा व्हेरियस ऑपरेशन एका आयसी मध्ये इनबिल्ट असतात, त्याला आपण काय म्हणतो? आयसीज म्हणतो. आणि आता स्केल ऑफ आयसीज म्हणजे काय? तर त्या म्हणजे आयसी मध्ये किती स्केल म्हणजे इंटिग्रेट केलेलं आहे, म्हणजे किती ऑपरेशन इंटिग्रेट केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्या बेसिसला काय म्हणतो? क्लासिफिकेशन ऑन अ इंटिग्रेटेड स्केल ऑफ इंटिग्रेशन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे आयसीचं आपण क्लासिफिकेशन कसं करतो? बेस्ड ऑन अ स्केल इंटिग्रेशन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 4 टाइप्स आहेत. बघा, पहिलं काय आहे? स्मॉल स्केल इंटिग्रेशन. स्मॉल स्केल इंटिग्रेशन त्याच्यामध्ये कसं असणार आहे तुम्हाला? स्मॉल ग्रेशन इंटिग्रेशन म्हणजे काय? स्मॉल स्केल म्हणजे त्याच्यामध्ये नावातच आहे स्मॉल. स्मॉल म्हणजे काय? तर लेस दॅन 30 गेट्स. म्हणजे बघा, त्याची डेफिनेशन असं तुम्ही म्हणू शकता की इट इज द आयसी मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स इन विच लेस दॅन 13 लॉजिक गेट्स आर फॅब्रिकेटेड ऑन अ सिंगल आयसी, सिंगल सिलिकॉन चिप. म्हणजे एका आयसी मध्ये किंवा एका सिंगल सिलिकॉन चिप मध्ये तुम्ही लेस दॅन 30 गेट्स तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता. या टेक्निकला काय म्हणायचं? स्मॉल स्केल इंटिग्रेशन मीन्स SSI. कळतंय? कळतंय का बघा? स्मॉल स्केल इंटिग्रेशन मीन्स it is the IC manufacturing techniques in which less than 30 logic gates are fabricated on a single chip, single silicon chip. Is nothing but the small scale integration. हे झालं स्मॉल स्केल इंटिग्रेशनची डेफिनेशन. आता त्याचं एक्झाम्पल म्हणलं तर आपले जे लॉजिक गेट्स आहे म्हणजे अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, एक्सऑर, एक्सनॉर, नॅन्ड आणि नॉर, हे जे गेट्स आहेत त्याचं आपण एक्झाम्पल देऊ शकतो. आता बघा, एक आयसी होती, त्याच्यामध्ये पिन डायग्राम कशी होती? 1 2 3 4 5 असे 14 नंबर पिन आयसी होता, बरोबर की नाही? एव्हरी आयसी इज अ 14 नंबर पिन. त्याच्यानंतर डायग्राम कशी होती? नॉट गेट मध्ये कसे होते? 1 नंबर इनपुट, 2 नंबर आउटपुट. तसे आपण 6 गेट्स बघितले होते एका आयसी मध्ये. त्याचप्रमाणे जे अँड ऑर ते जे आहे त्या आयसी मध्ये आपण किती बघितले? तर 4 गेट बघितले एका आयसी मध्ये. म्हणजे किती आहे त्याची क्वांटिटी? लेस दॅन 30. दॅट्स कॉल इज स्मॉल स्केल इंटिग्रेशन. इथपर्यंत कळतंय? येस मॅम. तर बघा, आता सेकंड वन इज मीडियम स्केल इंटिग्रेशन म्हणजे MSI. MSI म्हणजे काय? नावातच आहे मीडियम. मीडियम म्हणजे किती येणार? 30 to 100 लॉजिक गेट्स आर मॅन्युफॅक्चर ऑन अ सिंगल सिलिकॉन चिप. आता सिंगल सिलिकॉन चिप मध्ये काय होणार? तर मीडियम स्केल आहे. मीडियम स्केल म्हणजे किती असणार आहे त्याचे लॉजिक गेट्स? 30 to 100 लॉजिक गेट्स असायला पाहिजेत एका सिलिकॉन चिप मध्ये जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असता. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय ना? डिकोडर, परत काउंटर, चिप रजिस्टर, हे सगळे ह्याचे झाले एक्झाम्पल. आता हे जे आहे आपण कधी स्टडी करणार आहे? चॅप्टर नंबर 5 मध्ये हे आपण स्टडी करणार आहोत. कोणतं? तर मीडियम स्केल इंटिग्रेशनचे एक्झाम्पल्स काय काय आहे? काउंटर आहे, डिकोडर आहे, त्यानंतर शिफ्ट रजिस्टर्स आहेत. हे जे रजिस्टर आहेत आपण ते चॅप्टर नंबर 5 मध्ये स्टडी करणार आहोत. कळतंय? मीडियम स्केल इंटिग्रेशन मध्ये किती पाहिजे? 30 to 100 याच रेंज मध्ये आपल्याला लॉजिक गेट असायला हवेत. कळतंय? थर्ड वन इज अ लार्ज स्केल इंटिग्रेशन मीन्स LSI. त्याचे शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. आता LSI म्हणजे काय? लार्ज स्केल इंटिग्रेशन. लार्ज स्केल असायला पाहिजे म्हणजे काय? तर 100 to 10,000 लॉजिक गेट्स आर मॅन्युफॅक्चरिंग ऑन अ सिंगल सिलिकॉन चिप. म्हणजे एका चिप मध्ये तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग करत असताना 100 to 10,000 एवढे लॉजिक गेट्स एका आयसी मध्ये अवेलेबल असायला पाहिजेत. त्याला काय म्हणतो आपण? लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजे लार्ज
स्केल इंटिग्रेशन LSI. एक्झाम्पल आहे त्याचं रॉम आणि रॅम. रॉम आणि रॅम हे बेस्ट एक्झाम्पल आहे लार्ज स्केल इंटिग्रेशनचं. इथपर्यंत समजलं. त्यानंतर 4 नंबर आहे VLSI, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. इट इज अ व्हेरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. पहिली पण होती ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होती, दुसरी पण आहे ती व्हेरी ऍडव्हान्स आहे. पहिली होती ती लार्ज स्केल, ही जी आहे ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, आणि व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन इज अ व्हेरी लार्ज व्हेरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये काय केलं जातं तर मोर दॅन 10,000 लॉजिक गेट्स आर मॅन्युफॅक्चरिंग single silicon chip is called as a very large scale integration. Means example is a microprocessor, microcontroller किंवा high capacity आपली मेमरीज असतात. हाय कॅपॅसिटी मेमरीज हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ऍडमिनचं कसं काय ऑप्शन आलंय? वेटिंग रूम ऑन केले का? एक मिनिट सरांना, एकच मिनिट. अलाव केलं असणार. वेटिंग रूम कसं काय ऑन केलं सर? हा, डिसेबल केले. तर बघा, फर्स्ट पासून बघा. फर्स्ट आहे स्मॉल स्केल इंटिग्रेशन, सेकंड इज अ मीडियम स्केल इंटिग्रेशन, थर्ड वन इज अ लार्ज स्केल इंटिग्रेशन, आणि फोर्थ वन इज अ व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. हे सिंपल एक्झाम्पल आहेत जे की आपण क्लासिफिकेशन ऑफ आयसी बेस्ड ऑन स्केल ऑफ इंटिग्रेशन हे आपल्याला तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतं. ठीक आहे. त्याच पद्धतीने बघा, त्याच पद्धतीने बघा आपल्याला क्लासिफिकेशन आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयसीचं 2 टाइप मध्ये क्लासिफिकेशन असू शकतं. फर्स्ट काय तर हे अॅनालॉग आयसीज आणि डिजिटल आयसीज. तर बघा, अॅनालॉग आयसी हे जास्त करून आपल्या डिजिटल सिस्टीम मध्ये यूज केलं जात नाही. फक्त ते कधी केलं जातात तर अॅनालॉग टू डिजिटल असेल किंवा डिजिटल टू अॅनालॉग सिग्नल असेल कन्वर्ट करायचं, त्यावेळेस हे अॅनालॉग सिग्नल्स केले जातात. एक्झाम्पल बघा, आपण हार्टबीट वगैरे ते बघितलं होतं. इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामध्ये तो आयसी यूज केला जातो, अॅनालॉग आयसी. आपण जी सिस्टीम शिकत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला डिजिटल आयसीचा जास्त करून यूज होणार आहे. त्यामुळे आपण त्याचं क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल आयसीस कसं असतं तर मेन 2 टाइप्स मध्ये आयसी डिजिटल आयसीचं हे असते, क्लासिफिकेशन असते. फर्स्ट इज अ बायपोलर आयसी अँड सेकंड इज अ युनिपोलर आयसी. तर बघा, बायपोलर जो आहे, बायपोलर लॉजिक फॅमिली म्हणा किंवा युनिपोलर लॉजिक फॅमिली, म्हणजे ह्याला क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक फॅमिलीज पण म्हणू शकता किंवा क्लासिफिकेशन ऑफ अ डिजिटल आयसी असं सुद्धा तुम्ही त्याचं डिस्क्राईब करू शकता. का तर डिजिटल आयसीज म्हणजेच काय असतं तर लॉजिक फॅमिली आणि डिजिटल आयसी दोन्हीचं मीनिंग सेम आहे. का तर दोन्हीही वर्क इन अ डिजिटल सिग्नल. दॅट्स वाय डिजिटल आयसी इज इक्वल टू लॉजिक फॅमिलीज असं म्हणू शकता. लॉजिक फॅमिली किंवा डिजिटल आयसी हे 2 बेसिकली 2 टाइप्स मध्ये डिराईव्ह केलेले आहे, डिफरन्शिएट केलेलं आहे, बायपोलर आणि युनिपोलर. आता बायपोलर म्हणजे काय तर बायपोलर बीजेटी असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, म्हणजे 2 पोल असणारे ते ट्रान्झिस्टर असते बायपोलर ट्रान्झिस्टर. आणि युनिपोलर म्हणजे एक सिंगल स्टेज, म्हणजे एफएटी असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे एफएटी जे असतं ते युनिपोलर असते आणि बायपोलर म्हणजे बीजेटी, म्हणजे दोन्ही वेला आपल्याला आउटपुट मिळत असते. आणि एफएटी म्हणजे युनिपोलरला फक्त 1 वेनीच आपल्याला
आउटपुट मिळतं, त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, युनिपोलार म्हणतो. ठीक आहे, हे झालं बायपोलर आणि युनिपोलर. बायपोलर बेसिकली 2 टाइप्स आहेत. कुठले कुठले, सॅच्युरेशन आणि सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. म्हणजे सॅच्युरेटेड जे असते ते जो ट्रान्झिस्टर असतोय तो सॅच्युरेटेड मोड मध्ये असतो. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे तो जो ट्रान्झिस्टर असतो तो अनसॅच्युरेटेड मोड मध्ये असतो, त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण, अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. तर बघा, सॅच्युरेटेड म्हणजे काय आहे, तर बेसिकली 6 ह्याच्यामध्ये डिराईव्ह केले, त्याच्यामध्ये डिफरन्शिएट केले 6 पार्ट मध्ये. तर बघा, रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक म्हणजे RTL. रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक मीन्स RTL. Diode transistor logic means DTL. Third one is a high threshold logic means HTL. Diode threshold मग त्याच्यानंतर बघा, डायरेक्ट कपल ट्रान्झिस्टर DCT मीन्स त्याचे शॉर्ट फॉर्म आहेत पुढे दिलेले. त्याच्यानंतर बघा, ट्रान्झिस्टर लॉजिक जे आपण बेसिकली यूज केले जातात ते ट्रान्झिस्टर लॉजिक आहेत. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड इंजेक्शन लॉजिक मीन्स I2L. हे आपल्याला याचे मेन 6 टाइप मिळतात. 6 टाइप्स आहेत बघायला मिळतील सॅच्युरेटेडचे. त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेडचे काय म्हणतात, स्कॉटनी TTL आणि इमिटर कपल लॉजिक मीन्स ECL. हे आपल्याला फक्त ह्याचं काय आहे, तुम्हाला क्लासिफिकेशन आहे. ओव्हरऑल ह्याचं फक्त आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. म्हणजे आपल्याला विचारलं जातं 2 मार्क्स साठी क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल आयसी. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे ड्रॉ करायचं आहे. क्लासिफिकेशन मेनली बायपोलर, युनिपोलर. बायपोलर मध्ये किती, तर 2 आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये 6 आहेत. काय काय आहेत 6? फर्स्ट इज अ रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक मीन्स RTL. सेकंड वन इज अ डायरेक्ट कपल ट्रान्झिस्टर लॉजिक मीन्स DCTL. त्यानंतर डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक मीन्स DTL. हाय थ्रेशोल्ड लॉजिक HTL. ट्रान्झिस्टर लॉजिक TTL. अँड इंटिग्रेटेड इंजेक्शन लॉजिक मीन्स I2L. हे आहेत. पण त्यातले मेनली 4 हे आपण जास्त करून यूज केले जातात. ते कोणते, RTL, DTL, HTL आणि DTC. कळते का बघा. म्हणजे ह्या आयसी मध्ये जो ट्रान्झिस्टर असतो तो सॅच्युरेटेड किंवा कट ऑफ रिजन मध्ये असतो. कळतंय? येस मॅम. हॅलो मॅम. हा कुठला असतो म्हणजे सॅच्युरेटेड असतो म्हणजे ऍक्टिव्ह असतो. म्हणजे तो जो असतो तो ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह रिजन मध्ये का? हा, त्यामुळे तसं म्हणतो त्याला. ऍक्टिव्ह रिजन मध्ये असते, त्यामुळे त्याला सॅच्युरेशन रिजन सुद्धा असं पण म्हणू शकतो. तसंच अनसॅच्युरेटेड म्हणजे तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये नसतो, तो कट ऑफ रिजन किंवा अनसॅच्युरेटेड रिजन मध्ये असतो. तर बघा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल स्कॉटनी आणि इमिटर कपल लॉजिक असते. TTL आणि ECL हे त्याचे 2 पार्ट आहेत. त्याच्यानंतर बघा, युनिपोलर जे आहे त्याच्यामध्ये 3 बेसिकली आहे मीन्स PMOS, NMOS आणि CMOS. ओके, PMOS, NMOS आणि CMOS. CMOS मीन्स काय, मॉस मीन्स काय, मॉसफेट असते. मॉस मीन्स मॉसफेट. N म्हणजे N टाइप, P म्हणजे P टाइप मॉसफेट, N म्हणजे N टाइप मॉसफेट आणि CMOS मीन्स कॉम्प्लेक्स मॉसफेट. बघा, CMOS मीन्स CMOS असं असते. त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट असते, कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट. N मीन्स N चॅनल और N टाइप मॉसफेट. P मीन्स P टाइप मॉसफेट. लक्षात ठेवा, P मीन्स P टाइप मॉसफेट, N मीन्स N टाइप मॉसफेट, C मीन्स कॉम्प्लेक्स
मॉस्फेट असं, कॉम्प्लेक्स मॉस्फेट किंवा कॉम्प्लिमेंटरी मॉस्फेट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कॉम्प्लिमेंटरी मॉस्फेट मीन्स सीमॉस, पीमॉस मीन्स पी टाईप मॉस्फेट, एनमॉस मीन्स एन टाईप मॉस्फेट. कळतंय? मॉस्फेट समजलं का? युनिपोलार म्हणजे एफईटी यूज केलं जातं, कारण एफईटी हे जे आहे ते युनिपोलार डिव्हाइस आहे, ते त्याच्यामध्ये यूज केला जातो. ट्रान्झिस्टर हा जो आहे तो बायपोलार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये बीजेटी म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर हा यूज केला जातो. कळतंय? समजतंय इथपर्यंत? येस मॅम. तेच इथं बेसिकली दिलेलं आहे. कॉम्प्लिमेंटरी मीन्स सीमॉस. आता बघा टीटीएल फॅमिली जी असते म्हणजे काय? टीटीएल मीन्स ट्रान्झिस्टर लॉजिक असं म्हणू शकता. हा जो आयसी आहे तो टीटीएल फॅमिली मधला असतो. लॉजिक ऑपरेशन जे असतात ते बेसिकली ट्रान्झिस्टर लॉजिक याच्यामधूनच केले जातात. एवढं फक्त लक्षात ठेवा. क्लासिफिकेशन ऑफ आयसीज अकॉर्डिंग विथ द स्केल ऑफ इंटिग्रेशन आणि क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक फॅमिली त्याच्यामध्ये आहे बायपोलार, युनिपोलार. हे जो मगाशीचा जो चार्ट होता तो बायपोलार म्हणजे काय? तर बायपोलार मीन्स द सर्किट हॅव्हिंग अ पोलॅरिटी आयदर हाय ऑर लो. देयर आर टू टाइप्स ऑफ bipolar families, saturated and unsaturated. Saturated means काय? In a saturated bipolar logic, the transistor are drive in a saturated or a cut off region. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले होते आपल्याला, म्हणजे त्याचे बेसिकली टाइप्स आहेत 6. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? तो जो आहे ट्रान्झिस्टर इज नॉट डिराइव्ह इन अ सॅच्युरेटेड बट ऑपरेट बिटवीन कट ऑफ अँड ऍक्टिव्ह रिजन असं सुद्धा म्हणू शकतो त्याला. बघा युनिपोलार लॉजिक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये पीमॉस, एनमॉस, कॉम्प्लिमेंटरी, मॉसफेट. मॉसफेटचा मीनिंग येतो मेटल ऑक्साइड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. हे झालं मॉसफेटचं लॉंग फॉर्म. एफएटी मीन्स फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, मॉसफेट मीन्स मेटल ऑक्साइड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असं त्याचं होतंय मॉसफेटचा मीनिंग. समजते? येस मॅम. बघा तुम्हाला लास्ट लेक्चरला झाले होते, त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहेत का? एक्सऑर कसं आहे, एक्सनॉर कसं आहे, इथपर्यंत क्लिअर झाले? तर तुम्हाला मी जे आहेत नोट्स वगैरे म्हणजे ते लिंक वगैरे आहे ते आज मी तुम्हाला डेफिनेटली सगळ्यांना एक्सेल शीट मध्ये शेअर करते. सो डोंट वरी. समजलं इथपर्यंत? येस मॅम. येस मॅम. तर बघा नेक्स्ट पॉइंट बघू आपण मग.
तर बघा काही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटल आयसीज आहे. म्हणजे आपण जे आयसी यूज करतो त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे फन इन आणि फन आउट. फर्स्ट इज अ फन इन आणि फन आउट. फन इन म्हणजे काय? तर फन इन म्हणजे द नंबर ऑफ इनपुट्स अ गेट इज कॉल्ड एज अ फन इन. आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला इनपुट्स किती आहेत. फन इन म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स ऑफ अ लॉजिक गेट्स आर कॉल्ड एज अ फन इन. फन इन ला इनपुट्स किती आहेत सांगा मला. 2. 2. बरोबर की नाही? म्हणून फन इन ऑफ लॉजिक गेट इज अ 2. म्हणजे जेवढे इनपुट्स असतील त्याला आपण फन इन म्हणायचं. समजलं? सेकंड कॅरेक्टर काय Yes, आहे? ma'am. द मॅक्सिमम. बघा आता फन आउट कसं येणार. तर फन आउट इज द नंबर ऑफ the maximum number of input of the similar ICs families that a gate can derive without following outside or without failure the satisfied output voltage limit is called as a fan out. कळतंय का बघा? सिंपल आहे. काय म्हणले? द मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स ऑफ अ सिमिलर आयसीज फॅमिलीज. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम किती इनपुट्स आले ते बघायचे आणि त्याचं काय करायचं. त्याच्यापासून जे मिळालेलं आउटपुट आहे त्याचं स्पेसिफाईड आउटपुट व्होल्टेज लिमिट इज कॉल्ड ॲज अ फन आउट. म्हणजे जेवढे आपल्याला आयसीज यूज केलेले आहेत सिमिलर फॅमिली मधल्या जे आयसीज आहेत त्या सगळ्याचं आउटपुट व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज लिमिट जे आहे स्पेसिफाईड केलेलं असतं आउटपुट लिमिट त्याला काय म्हणायचं तर फॅन आउट म्हणायचं. समजते का बघा? सिमिलर फॅमिलीचे आयसीज जर आपण यूज केल्या त्याच्यामध्ये जे आपल्याला जे गेट ड्राईव्ह करण्यासाठी जे आपल्याला व्होल्टेज आउटपुट लिमिट दिलेलं असतं त्या लिमिटला काय म्हणायचं फॅन आउट म्हणायचं. समजलं? Yes, ma'am. तर बघा लास्ट वन काय आहे. थर्ड वन इज अ पॉवर डेसिमेशन. पॉवर डेसिपेशन म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ पॉवर डेसिमेशन म्हणजे लोजेस्ट म्हणा तो काय असतं तर इज कॉल्ड ॲज अ डिसिपेशन. त्याच्यामध्ये कसं डिटरमाइन करायचं तर एसी करंट दॅट इज अ IC drawn from the BCC supply and it's given by the BCC into ICC. This is a power is specified in a watt. Example बघा कसं असू शकतं किंवा असंही तुम्ही म्हणू शकता result of applied voltage or a current flowing through the logic IC. Some power will dissipated in it in the form of heat which is known as a power dissipation. म्हणजे तुम्ही जे अप्लाय केलेलं व्होल्टेज किंवा करंट असते ते जेव्हा सर्किट मध्ये लॉजिक सर्किट मध्ये जेव्हा फ्लो होतं त्याच्यामधून सम अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते. बरोबर की नाही? म्हणजे एखादं तुम्ही सर्किट जर ऑन केलं तर त्याच्यामध्ये जेवढी म्हणजे करंट आणि व्होल्टेज त्याच्यामध्ये काय होणार ड्रॉ होणार म्हणजे किंवा फ्लो होणार. बरोबर की नाही? जेव्हा तो फ्लो होत असतोय त्याच्यामध्ये काहीतरी पॉवर आपल्याला काय करते डिसिपेट होते. डिसिपेट कशाच्या फॉर्म मध्ये होते तर थोडेसे हिटिंगच्या फॉर्म मध्ये होते. म्हणजे काही प्रमाणात आपल्याला हीट बाहेर पडते. आता बघा एक्झाम्पल बघा तुम्ही बल्ब लावला बरोबर. जेव्हा तुम्ही बल्ब लावता बघा येलो कलरची जी लाईटचा बल्ब असतो तो कसा जेव्हा ऑन केला आणि लगेच ऑफ करायचा बरं का. जेव्हा ऑन केल्यानंतर लगेच त्याला हात लावायचा बघा तो किती हिटेड होतो. बरोबर की नाही? गरम होतो हा ना. Yes, ma'am. हीट जी आहे हीट जी बाहेर पडली ती जी काही अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते त्या हीटला काय म्हणायचं तर आपण पॉवर डेसिपेशन म्हणायचं किंवा आपण असं म्हणू शकता. कळतंय? जी हीट पडली ते जे काही लॉस झालाय आपल्याला लॉस झालाय म्हणजे आपले जे अप्लाय केलेलं इनपुट आहे त्याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ सम अमाऊंट ऑफ आपले लॉसेस झाले त्या लॉसेसला काय म्हणायचं पॉवर डेसिपेशन असं म्हणायचं. कळते? आणि तो जो असतो तो वॅट मध्ये लिहिला जातो. समजतंय का? पॉवर डेसिपेशन म्हणजे काय? जी आपली पॉवर मध्ये लॉस झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो पॉवर डेसिपेशन असं म्हणतो. समजतंय? समजतंय का? Yes, ma'am. हा Yes, ma'am. Yes, ma'am. Yes.
तर बघा फिगर ऑफ मेरिट म्हणजे काय, द प्रोडक्ट ऑफ स्पीड अँड पॉवर इज कॉल्ड ॲज अ फिगर ऑफ मेरिट इज इक्वल टू प्रोपोगेशन डिले टाइम इनटू पॉवर डिसिपेशन. आता ह्याच्यामध्ये सिम्पली आहे तुमचं, त्याची डेफिनेशन तुम्हाला 1 मार्क साठी येणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे, द प्रोडक्ट ऑफ द स्पीड अँड पॉवर म्हणजे जो आपला प्रोडक्ट आहे त्याचा स्पीड. आता एक्झाम्पल घ्या, तुमचा फॅन आहे, फॅन मध्ये काहीतरी आयसी असतो, ओके, तर त्याचा स्पीड आहे, त्याचा स्पीड आणि त्याची पॉवर चा जो प्रोडक्ट घेतला त्याला काय म्हणायचं आपण, फिगर ऑफ मेरिट म्हणायचं. तो इक्वल कशाचा असतो तर प्रोपोगेशन ऑफ अ डिले टाइम, म्हणजे डिले टाइम जेवढा झालाय त्याचा तो प्रोपोर्शन मध्ये असतो, आणि इनटू पॉवर डेसिपेशन. पॉवर डेसिपेशन आणि जो डिले टाइम झाला त्याच्या प्रोडक्ट मध्ये काय असतं तर आपला मेरिट ऑफ फिगर ऑफ मेरिट असते. म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्पीड इनटू पॉवर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ डिले टाइम अँड पॉवर डेसिपेशन. बघा स्पेसिफाईड कसं केलंय, NS म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ स्पीड इज इक्वल टू MW म्हणजे डेसिपेशन पॉवर इज इक्वल टू PJ मीन्स प्रोडक्ट ऑफ फिगर ऑफ मेरिट मीन्स PJ. Power or lower value of a speed and power dissipation product is a desirable. थोडक्यात असं तुम्हाला लक्षात ठेवा की प्रोडक्ट ऑफ स्पीड अँड पॉवर म्हणजे काय असतं तर फिगर ऑफ मेरिट असतं. समजते? हा इक्वल कशाची असतो तर जो डिले दिलेला टाइम असतो तो विथआउट पॉवर डेसिपेशन, म्हणजे पॉवर जी निग्लेक्ट झाली त्याचं आणि डिले टाइम याचं प्रोडक्ट जर घेतलं तर ते कशा बरोबर येतं, फिगर ऑफ मेरिट एवढं येतं. समजते? मॅम परत एकदा सांगता का एखादं एक्झाम्पल देऊन? हा ओके, मॅम. आधी तुम्हाला बघा सगळ्यात आधी माहिती पाहिजे प्रोपोगेशन डिले और स्पीड ऑफ ऑपरेशन. प्रोपोगेशन डिले म्हणजे काय माहिती का, जे आपल्याला आता एखादं परफॉर्म करतोय म्हणजे काय, टाइम डिले बिटवीन द इन्स्टंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ अन इनपुट and instead of accurate of a corresponding change in a output, logic gate is called as a propagation delay or a speed of operation. म्हणजे बघा इन्स्टंटली आपण काय केलं, अप्लाय इनपुट केलं तर आपल्याला इन्स्टंटली आपल्याला आउटपुट मिळत असेल, जो टाइम जातो त्या टाइमला काय म्हणायचं तर टाइम डिले म्हणायचं. टाइम डिले काय असतो तर आपला इनपुट देतोय त्याच करस्पॉन्डिंग लॉजिक गेटला, तर करस्पॉन्डिंग आपल्याला आउटपुट मिळतो, त्या टोटल टाइमला काय म्हटलं जातं तर प्रोपोगेशन डिले किंवा टाइम डिले असं म्हटलं जातं, किंवा स्पीड ऑफ ऑपरेशन असं म्हटलं जातं. कळतंय? इनपुट देऊन जेव्हा आउटपुट येतं त्या टायमिंगला काय म्हणायचं, स्पीड ऑफ ऑपरेशन. कळतंय इथपर्यंत? म्हणजे आता समजा तुम्ही एक गेट घेतलं, अँड गेट घेतलं, त्याला तुम्ही अँड गेटला 0 आणि 0 हे इनपुट दिलं तर तुम्हाला आउटपुट काय मिळायला पाहिजे 0. जेव्हा तुम्ही इनपुट देताय त्या टाइम पासून आपल्याला आउटपुट मिळतं त्या टाइम पर्यंत जो टाइम असतो त्याला काय म्हणायचं तर स्पीड ऑफ ऑपरेशन म्हणा किंवा प्रोपोगेशन डिले म्हणा. समजतंय? येस मॅम. हा, इथपर्यंत कळलं. आता प्रोपोगेशन डिले जो आहे तो मेजर कशाने केला जातो तर बघा अशाने, 50% ऑफ व्होल्टेज लेवल ऑफ इनपुट अँड आउटपुट वेवफॉर्म. आता बघा हे जे आहे इनपुट वेवफॉर्म आहे त्याच्या 50% म्हणजे इथे काय दिला 0 1 0 दिला, त्याच्यामधून काय केला जातो, हा पिरियड कसा कॅल्क्युलेट केला जातो तर काय म्हणले बघा, प्रोपोगेशन डिले हा जो आहे तो मेजर बिटवीन 50% ऑफ व्होल्टेज लेवल ऑफ इनपुट याचा 50% आणि आउटपुट ऑफ वेवफॉर्म. आता आउटपुट आपली कुठे आली बघा, इथे जेव्हा 0 चा 1 झाला म्हणजे 0 चा 1 झाला तेव्हा कसं आधी इथे येते 1 चा 0 येते, म्हणजे ह्याच्यामधून बघा हाय टू फ्लो 0 स्टेट मध्ये जाताना जो आहे त्याला काय म्हणायचं आपलं प्रोपोगेशन डिले. म्हणजे फर्स्टली काय आपण 0 0 देतोय बरोबर की नाही, मग पहिल्यांदा मला सांगा जेव्हा इनपुट जेव्हा आपण 0 देतो त्याच्या आधी काहीतरी असणार ना व्हॅल्यू, पर्टिक्युलर व्हॅल्यू काहीतरी असणार आहे की नाही, बरोबर की नाही, 0 किंवा 1 असणार तिथे, मग ती व्हॅल्यू ऍज इट इज पुढे कॅरी होणार. जेव्हा आपण इनपुट 1 देतो सॉरी 0 देतो मग तिथं काय येणार, समजा तिथे जर पहिलं 1 असेल तर ते काय होणार 1 to 0 जाणार, बरोबर की नाही, म्हणजे इनपुट आपलं काय होणार 1 to 0 जाणार आणि तसंच मग आउटपुट पण आपलं चेंज होणार.
त्या सगळ्या ह्याचे मॅम जो एकदा time रिपीट करता का? बघा सिंपल आहे. तुम्हाला काय म्हणले, स्पीड ऑफ ऑपरेशन म्हणजे काय करायचं, जे आपल्याला आउटपुट मिळतोय त्याचा आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायचं. कळतंय? म्हणजे किती टाइम मध्ये तो आपल्याला आउटपुट देतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तो मग कसा कॅल्क्युलेट करायचा, तर तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण असा टाइम कन्सिडर करायचा, त्या टाइम मध्ये तुम्ही त्याला अप्लाय इनपुट करताय. जेव्हा अप्लाय इनपुट करताय तिथून ते आपल्याला आउटपुट जे आहे ते आपल्याला दिसते. म्हणजे जसं आउटपुट इनपुट चेंज करतोय त्याच्या अकॉर्डिंगली जर आउटपुट झालं चेंज, त्या टाइम पिरियडला आपण काय म्हणायचं, ऑपरेशन स्पीड ऑफ ऑपरेशन किंवा प्रोपोगेशन डिले म्हणायचं. कळते? येस मॅम. समजते का इथपर्यंत? एक्झाम्पल सांगता का 0 1? ओके, हा मॅम. बघा नीट लक्ष द्या, व्यवस्थित ऐका. पहिलं काय आहे आपलं, प्रोपोगेशन डिले किंवा स्पीड ऑफ ऑपरेशन आहे. आता मला सांगा, स्पीड ऑफ ऑपरेशन नावामध्येच आहे की नाही स्पीड ऑफ ऑपरेशन. आता तुम्ही एखादा फॅन घ्या, एक्झाम्पल फॅन. ओके, जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा तो काय होतो, रनिंगला चालू होतो. बरोबर की नाही? हा की ना? आणि तुम्ही 1 तासाने ते बंद केला म्हणजे ह्याचा स्पीड ऑफ टायमिंग काय म्हणू शकता, 1 आवर. आहे की नाही? म्हणजे तो चालू राहण्याचा वेळ किती होता, 1 तास होता. हा की ना? म्हणजे आपण कसा तो कॅल्क्युलेट केला, जेव्हा आपण स्टार्ट केलं तिथून ते ऑफ करेपर्यंत. बरोबर की नाही? येस मॅम. तसंच सिमिलरली लॉजिक गेटला जेव्हा आपण 0 0 देतो इनपुट, तिथून ते आपल्याला आउटपुट 0 येईपर्यंत, म्हणजे 0 0 दिलं इनपुट तर 0 येईपर्यंत काय करायचं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं टायमिंग. मग काहीतरी मायक्रो सेकंद असेल किंवा मिली सेकंद असेल, आपला तो टायमिंग झाला. म्हणजे इनपुट दिलं की करस्पॉन्डिंग आउटपुट आपलं पटकन चेंज झालं. बरोबर की नाही? मग जेवढा वेळ जातो त्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये त्याला काय म्हणायचं, स्पीड ऑफ ऑपरेशन. समजते इथपर्यंत? म्हणजे आउटपुट येईपर्यंतचा वेळ ना? हा, जेव्हा इनपुट देतात तिथून ते आउटपुट येईपर्यंतचा वेळ त्याला काय म्हणायचं, स्पीड ऑफ ऑपरेशन म्हणा किंवा प्रोपोगेशन डिले म्हणा. समजते? येस मॅम. मग आता त्याच्यावरून इथं काय येते डायग्राम काढता, एकच मिनिट. इथपर्यंत समजलंय तुम्हाला? येस मॅम. एवढ्या 4 तुम्ही फक्त डायग्राम म्हणजे 4 डेफिनेशन फक्त लक्षात राहू दे तुमच्या सध्याला तरी, कारण परत तुम्हाला कन्फ्युजन होईल. त्यासाठी फक्त पहिली काय आहे, पिन इन, फन इन म्हणजे काय, फन इन म्हणजे काय, तर नंबर ऑफ इनपुट्स इज कॉल्ड ॲज अ फन इन. बरोबर की नाही? नंबर ऑफ इनपुट्स फॉर अ लॉजिक गेट. लॉजिक गेटला जेवढे इनपुट्स आहेत तेवढ्यांना काय म्हणायचं, फन इन म्हणायचं. आणि फन आउट म्हणजे काय, फन आउट म्हणजे काय, the maximum number of logic gates which can be derived by a logic gate is known as a fun out. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही म्हणल्याप्रमाणे किंवा असं त्याला काय म्हणू शकता तुम्ही, जे सॅटिस्फाय आपल्याला आउटपुट व्होल्टेज लिमिट मिळते. म्हणजे एखादी आयसी आहे त्याचं व्होल्टेज लिमिट जे आहे, आउटपुट व्होल्टेज लिमिट आपल्याला माहित असेल, त्याला आपण काय म्हणू शकता, फन आउट असं सुद्धा म्हणू शकता. समजते? फन इन आणि फन आउट. मॅम फन आउट म्हणजे नंबर ऑफ वेट सांग. फन आउट म्हणजे मॅम का? बघा फन इन म्हणजे काय, द नंबर ऑफ इनपुट्स अ गेट इज कॉल्ड ॲज अ फन आउट, फन इन. बरोबर की नाही? इथपर्यंत कळलं तुम्हाला? फन इनची डायग्राम जी आहे ती कळाली, डायग्राम वरून सांगता येते आपल्याला की नंबर ऑफ इनपुट्स ऑफ अ लॉजिक गेट्स आर कॉल्ड ॲज अ फन इन. हे झाली सिम्पली डेफिनेशन ऑफ अ फन इन. आता फन आउटची डेफिनेशन काय आहे, तर बघा, द मॅक्सिमम नंबर, काय म्हणले, द मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स
of a similar IC families that gates can be derived without following output किंवा outside or without failure the satisfied output voltage limit is called as a fan out. आता बघा एका ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं आहे तर एखादी एक्झाम्पल दिले तुम्हाला एक IC आहे 7408 समजते 7408 हा IC आपण 2 ते 3 वेळा यूज केला तर त्याच्यामध्ये बघा काय म्हणले पहिल्यांदा मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स ऑफ द सिमिलर IC म्हणजे सिमिलर IC पासून तुमच्याकडे किती इनपुट्स आले त्या इनपुट्सला जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करण्यासाठी म्हणजे किंवा सॅटिस्फाईड होण्यासाठी जे आपलं आउटपुट सॅटिस्फाईड होते त्यासाठी आपल्याला काहीतरी व्होल्टेज लागते बरोबर की नाही मग त्या व्होल्टेजला काय म्हणायचं तर फन आउट म्हणायचं समजते इथपर्यंत मॅम म्हणजे आउटपुट मिळवण्यासाठी जेवढं व्होल्टेज लागतं ते व्होल्टेज एखादी IC आहे IC ला जेव्हा आपल्याला इनपुट देऊन आउटपुट सॅटिस्फाईड मिळत असेल त्यावेळेस जेव्हा व्होल्टेज लिमिट असते त्या IC ला पर्टिक्युलर IC ला व्होल्टेज लिमिट असतात त्या व्होल्टेज लिमिटला आपल्याला काय म्हणायचं फन आउट म्हणायचं समजतंय मॅम म्हणजे आउटपुट मिळाल्यावर जे आउटपुटचं व्होल्टेज असेल ते म्हणजे फन आउट आहे का नाही 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 म्हणजे काय जे एखादी IC असेल बरोबर की नाही मग आउटपुट देण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याला लिमिट असते म्हणजे आता बघा व्होल्टेज लिमिट काय समजा 5 व्होल्ट किंवा 7 व्होल्ट असेल पण कधी कधी तुम्हाला आउटपुट हे 6 व्होल्टला जरी मिळालं तर ते 6 व्होल्ट म्हणजे फन आउट नाही तर 7 व्होल्ट म्हणजे मॅक्सिमम लिमिट जी आहे त्याला काय म्हणायचं फन आउट म्हणायचं समजते समजलं का येस मॅम मॅम जे व्होल्टेज रेटला आपल्याला आउटपुट मिळतात ते व्होल्टेज का मग हा राईट तर बघा पॉवर डेसिपेशन म्हणजे काय तर पॉवर मधले जो लॉस झालाय आपल्याला काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ पॉवर मिळते तर त्या पॉवरचा आपल्याला काहीतरी लॉस झालाय मग त्या लॉसला काय म्हणायचं पॉवर डेसिपेशन आता ते लॉस जे आहे ते कसं म्हणू शकता आपण ती जी आहे कशामध्ये आपल्याला मिळते तर अमाऊंट ऑफ हीट मध्ये मिळते म्हणजे किंवा हीट मध्ये आपल्याला ती जी पॉवर डेसिपेट झालेली आहे ती आपल्याला मिळते आणि ती वॅट मध्ये कॅल्क्युलेट केली जाते कळते का एखादा IC असतो एखादा IC ला आपण काय केलं अप्लाय करंट आणि व्होल्टेज दिलं तर त्याच्यामध्ये काय होतं ते आपले सर्किट आहे त्याच्यामध्ये तो फ्लो होणार व्होल्टेज आणि करंट मग काय होतं कधी कधी तर सम पॉवर विल बी डेसिपेटेड इन इट काहीतरी अमाऊंट ऑफ पॉवर काय होते डेसिपेट होते कशाच्या फॉर्म मध्ये होते तर ती हीटच्या फॉर्म मध्ये होते कधी कधी बघा आपल्याला ICs ह्या परफॉर्म करताना गरम मिळतात गरम दिसतात किंवा आता बघा तुमचा मोबाईल आहे मोबाईल मध्ये काहीतरी एक IC आहे रॉम आणि रॅम म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड IC आहे त्या IC ला बघा आपण जास्त वर्क केल्यानंतर मोबाईल काय म्हणतो हीट होतो बरोबर की नाही होतं की नाही हीट म्हणजे हीट झालेला जो आहे ती काय होते तर पॉवर डेसिपेट होते समजतंय डेसिपेट म्हणजे लॉस ना पॉवर लॉस हा डेसिमेट म्हणजे पॉवर लॉस थोडक्यात हे झाली तिसरी आणि फोर्थ वन काय आहे तर स्पीड ऑफ ऑपरेशन म्हणजे काय जेव्हा आपण इनपुट देतो तिथून ते जेव्हा आपल्याला आउटपुट मिळतो त्या टाइम पिरियडला काय म्हणायचं स्पीड ऑफ ऑपरेशन किंवा प्रोपोगेशन डिले म्हणायचं समजतंय येस मॅम येस मॅम या 4 डेफिनेशन लक्षात राहिल्या ह्या डेफिनेशन 2 मार्क्स साठी असतात तुम्हाला समजतंय तर बघा इथेच आपण मग थांबूया पुढचं जे आहे डेफिनेशन ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया